दिवसाची सुरुवात आहे बरोबर. नासा जे आहे त्यांनी एक यान अवकाशामध्ये पाठवलं होतं आणि चंद्रापासून खूप दूर जे ग्रह आहेत त्याच्यावर ते यान अभ्यासासाठी पाठवलं होतं आणि त्या एका ग्रहावरून ह्या यानाने पृथ्वीचा फोटो पाठवला आणि तो पृथ्वी अगदी चमकीसारख्या खड्यासारखी ती दिसत होती. कधी कधी स्त्रिया नाकामध्ये घालतात तेवढासा तो लहानसा खडा अशी पृथ्वी दिसत होती. आणि विचार करा की पृथ्वी किती दूर आहे. आणि तरीही ज्यावेळेस बघा आपण असा विचार करतो की ह्या लहानशा दिसणाऱ्या खड्यासारख्या पृथ्वीवर आपला आशिया खंड, त्यामध्ये आपला भारत देश, त्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य, त्यामध्ये आमचं गाव आणि त्यामध्ये मी, इतक्या लहान ठिकाणी मी असताना सुद्धा देवाचं माझ्याकडे लक्ष आहे. किती अद्भुत गोष्ट आहे बघा की इतक्या लांबून सुद्धा परमेश्वराचं आमच्याकडे लक्ष आहे. आम्ही कधी विचार केला आहे का की देवाने आम्हाला का जन्माला घातले? ह्या गावामध्ये किंवा ह्या ठिकाणी मी का जन्माला आलोय? देवाचा काहीतरी माझ्या बाबतीत उद्देश आहे, त्याचे काहीतरी माझ्याबाबत संकल्प आहेत. बघा की मनुष्याचा एखादा माणूस असतो, त्याचा उद्देश काय असतो? चांगली नोकरी करावी, तर नोकरीमध्ये चांगलं काम करावं जेणेकरून त्याला प्रमोशन मिळेल. स्त्रियांचं सुद्धा काहीतरी ध्येय असतात, मी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये पुढे जावं. त्याचबरोबर स्त्रियांचं लक्ष असतं की माझं घर चांगलं असावं, माझे मुलं चांगले शिकावे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी उद्देश आपण बाळगतो. जरी आम्ही वयस्कर असलो तरी लक्षात घ्या की देवाचा आमच्याकडून काहीतरी उद्देश आहे. बसल्या जागी आम्ही इतरांसाठी प्रार्थना करू शकतो आणि आमच्या देवाची इच्छा आणि त्याचा जो उद्देश आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रार्थना करा, त्याचा उद्देश समजून घ्या. बऱ्याच वेळेस कदाचित असं वाटत असेल की आता आमच्या जीवनाला काही अर्थ उरलेला नाही, परंतु लक्षात ठेवा की देव कार्य करतो. त्याचा प्रत्येकाच्या बाबतीत देवाचे जे उद्देश आहे ते वेगळे आहेत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्र 139 आणि 16 वचन, Psalm 139 and verse 16. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.